विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 ते 3 वर्षापासून म्हणजेच 2022-23 पासून ज्या गोष्टीची वाट पाहतात ती गोष्ट आपल्या समोर आली मित्रांनो. महाराष्ट्रातील अनेक जे डीएड बीएड धारक आहे त्यांच्यासाठी 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी होत आहे मित्रांनो. काय होत आहे? शिक्षक अभियोग्यता चाचणी होत आहे. ही बघा, ही आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. आणि हिच्यावरती तुम्ही ही हेडलाईन बघत असाल, हिच्यावरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बुद्धिमत्ता चाचणी 2025 लवकरच आयोजन करण्यात येत होतं. म्हणजेच काय, आतापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की सर टेट होईल का, थर्ड टेट होईल का, थर्ड टेट होईल का. आता थर्ड टेटचं ऑफिशियल नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे मित्रांनो. थर्ड टेटचं ऑफिशियल नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे. मी बघा परत एकदा हे रिफ्रेश करतोय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची, आणि ही तुम्हाला दिसते बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025चं आयोजन लवकरच करण्यात येत आहे. सो जे लोक प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. लवकरच परीक्षा होत आहे, सो त्याच्यामुळे अभ्यासाला लागायला सुरुवात करणार आहोत. मग मित्रांनो, आता टीसीएस घेईल, आयबीपीएस घेईल, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर आपण आज 120 प्लस मार्क कसे मिळवायचे याची बेसिक आणि बेसिक टेक्निक मी तुम्हाला सांगेन. अतिशय अफलातून गोष्टी सांगूया. चला मित्रांनो, तर तुम्हाला हे कळालं की या परीक्षा लवकर स्टेटची होत आहे. मग त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा मित्रांनो. टीचर या नावाने आहे, ज्यात तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, 120 प्लस मार्क मिळवायचे कसे, 120 प्लस मार्क मिळवायचे कसे. बिलीव मी मित्रांनो, बिलीव मी, माझ्या पद्धतीने अभ्यास केला 120 प्लस मार्क 100% येणार म्हणजे येणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला 100 ट्रॅजेरी आहेत, असे काही पॉइंट्स आहेत, तेच परीक्षेत पुन्हा विचारले जातात आणि तेच पॉइंट आपल्याला परीक्षेत पुन्हा करायचे. मी काय करणार आहे मित्रांनो, मी काय करणार आहे ते सांगतो. आता बघा, या 100 गोष्टींमध्ये काय असू शकतं, आपलं 100 गोष्टींमध्ये काय असू शकतं. पहिला पॉइंट जो तुम्हाला, आपल्याला तर सर्वांना माहिती आहे, मॅथ, रिझनिंग येणार आहे, बेसिक जीके असणार आहे, चाइल्ड सायकोलॉजी असणार आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टींची मराठी, एवढ्या गोष्टी आपल्या, आणि इंग्लिश, आपल्या एवढ्या गोष्टी आहेत. मॅथ, रिझनिंग, बेसिक जीके, मराठी, इंग्लिश, या 5 गोष्टी आहेत. काय काय मित्रांनो, आपल्याला परत एकदा कन्फ्युजन दूर करून घेऊ. मॅथ आहे, रिझनिंग आहे, बरोबर आहे. ऑनलाईन एक्झाम आहे तर रिझनिंग आहे, रिझोनिंग आहे, बरोबर आहे. देन इंग्लिश आहे, देन मराठी आहे, पेडॉलॉजी आणि काय चाइल्ड सायकोलॉजी. एवढ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला काही 100 पॉईंट सांगतो जिथूनच 100% क्वेश्चन येतात आणि 120 प्लस मार्क तुमचे काय होतात, कव्हर होतात. तर मग पहिल्यांदा कुठेही माझ्याकडे ऑनलाईन क्लास लावा, कुठेही ऑनलाईन क्लास लावा, पण क्लास लावताना आयबीपीएस किंवा आयबीपीएस क्लर्कचं एक पुस्तक तुमच्या जवळ ठेवा. आयबीपीएस बँकिंगचं हिंदीतनं किंवा इंग्लिशचं. आणि ते पण कशाचं एक पुस्तक जवळ ठेवणार आहात, क्लर्कचं. कशाचं पुस्तक ठेवणार आहात मित्रांनो, क्लर्कचं पुस्तक तुमच्या हात येईल नाहीये, क्लर्क के आहे ना. ठीक आहे, क्लर्कचं पुस्तक तुमच्या जवळ ठेवायचं आहे. कारण की मॅथ आणि रिझनिंग आणि इंग्लिश 99.99% तिथूनच कव्हर होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, कुठेही क्लास लावा, काही करा, माझ्याकडे करा, दुसरीकडे करा, पण आयबीपीएसचं, बँकिंगचं, क्लरिकल लेवलचं एक पुस्तक तुमच्या समोर असलं पाहिजे. त्या पुस्तकातनं मराठीत मी कन्वर्ट करून देतो पूर्ण पुस्तक, सो डोंट वरी. त्या पुस्तकामध्ये सर्वात पहिले 100 सिटिंग इन सर्कल करून टाका. 100 काय करणार आहात, सिटिंग इन सर्कल. हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, 5 मार्क तुमचे देऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर 100 सिटिंग इन सर्कल केले तर तुमचे 5 मार्क कंप्लीट होणार. बघा, 8 मित्र आहेत, एका वर्तुळामध्ये बसलेले आहेत, सर्वांचे तोंड एकमेकांकडे आहे. ए बी च्या डावीकडे 3रा आहे, बी सी च्या उजवीकडे 4था आहे, किंवा डावी. आता हे आपण, मी तुम्हाला 100 सोडून दिले, हे तुमच्याकडे किती सोडून घेईल, 100 सोडून घेईल. 8 मित्र एका सर्कल मध्ये बसलेले आहेत. सो पहिली गोष्ट, 100 सिटिंग इन सर्कल काय करायचे, कंप्लीट करून टाकायचे आहेत. एक टॉपिक सांगतोय मित्रांनो, तेवढे टॉपिक करा. 120 प्लस मार्क तुमचे कुठेही जाणार नाही आहेत. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सिटिंग इन लाईन करून टाका. रिझनिंग मध्ये काय करून टाकणार मित्रांनो, सिटिंग इन लाईन. खूप आयएमपी मित्रांनो, 10-12 लोक एका लाईनीत बसलेले असतात, उत्तरेकडे तोंड केलेलं असतं, दक्षिणेकडे तोंड केलेलं असतं, आणि हा त्याच्या डावीकडे, हा त्याच्या उजवीकडे. किती क्वेश्चन करायचे सिटिंग इन लाईनचे, किती क्वेश्चन करायचे, 100 क्वेश्चन करायचे. जेव्हा 100 क्वेश्चन करणार, तुमचे 5 मार्क कुठं जाणार नाहीत. बघा, टीसीएस आयबीपीएस पॅटर्नचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवल्या की तुम्हाला 120 प्लस मार्क येणार. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, सो तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून सोडवणं काय गरजेचं आहे, मित्रांनो गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सिटिंग इन सर्कल सांगितलं, सिटिंग इन लाईन सांगितलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बेसिकली तुम्ही बघाल तर नंबर सिरीज काय करणार आहात, नंबर सिरीज रोज पुढच्या एक्झाम होईपर्यंत रोज 5 नंबर सिरीज करणार आहात. काय करणार आहात मित्रांनो, 5 नंबर सिरीज करणार आहात. बघा, जसं की एक सोपं उदाहरण सांगतो, 3, 5, 7 पुढचा अंक क्वेश्चन मार्क, हे प्राईम नंबर आहेत, सॉरी
ऑड नंबर आहेत, बरोबर आहे, विषम संख्या आहेत, पण मोठे मोठे नंबर सिरीज येणार. तर रोज 5 नंबर सिरीज करायचे. काय करायचे? रोज 5 नंबर सिरीज करायचे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पझल. काय करायचंय? पझल करायचे. ठीक आहे, पझल करायचे. 7 लोक आहेत, 7 वेगवेगळ्या बँकेमध्ये शिकतात किंवा 7 वेगवेगळ्या एक्झाम देतात, 7 वारांमध्ये एक्झाम देतात. तर यासारखे 100 पझल तुम्हाला करायचे. मी प्रत्येक पझल तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईल आणि मी सॉल्व्ह करून देईल, तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे. त्याच गोष्टीची काय करायची? पुन्हा 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 प्रॅक्टिस करायची. पझल. त्याच्यानंतर 100 ब्लड रिलेशनची क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 100 काय सॉल्व्ह करायचे मित्रांनो? ब्लड रिलेशनची. काय करायचे? रिलेशनची 100 क्वेश्चन काय करायचे? ब्लड रिलेशनची क्वेश्चन काय करायचे? साजरे करायचे. 100 ब्लड रिलेशनची क्वेश्चन काय करायचे? सॉल्व्ह करायची आहेत. आता ब्लड रिलेशनची क्वेश्चन सॉल्व्ह करताना डायग्राम काढण्याची मेथड असते, ती कशी काढायची, काय काढायची, आपण त्यावर काय करणार आहोत मित्रांनो? डिस्कशन करणार आहोत. ब्लड रिलेशनची क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर आयबीपीचा तुम्ही जर क्वेश्चन बघाल, बँकिंगचा जर क्वेश्शन पेपर बघाल, तर त्याच्यामध्ये काही असं मॅथ आहे, असं मॅथ आणि रिझनिंग आहे जे परीक्षेत पुन्हा पुन्हा येतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय करायचं मित्रांनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचे. सॉरी, काय करायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशनची क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची क्वेश्चन काय करायचे? सॉल्व्ह करायचे. 100 जर क्वाड्रॅटिक इक्वेशनची क्वेश्चन सॉल्व्ह केली तर, आणि सॉल्व्ह करण्याची ट्रिक्स आहे मित्रांनो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ट्रिक्स काही सेकंदात सॉल्व्ह होतात मित्रांनो. तर 5 मार्क तुमचे कुठंच गेले नाहीत. 5 मार्क येणार म्हणजे येणार मित्रांनो. 5 मार्क येणार म्हणजे येणार क्वाड्रॅटिक इक्वेशनची. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर सर्वात महत्वाचं म्हणजे सिम्प्लिफिकेशन. मॅथचं काय? सिम्प्लिफिकेशन. रोज 5 सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करा. रोज 5 काय करणार? सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करणार. 100 मिनिमम 100 सिम्प्लिफिकेशन तुमचे काय झाले पाहिजे? सॉल्व्ह झाली पाहिजे. सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह केले, 5 मार्क तुमचे कुठे गेले नाहीत. 5 मार्क तुमचे कुठे गेले नाहीत मित्रांनो. येते मला लक्षात काय म्हणायचे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल सिम्प्लिफिकेशन झालं. त्याच्यानंतर बघाल तर तुम्हाला एक दिलेलं असतं की सिम्प्लिफिकेशन बट नियरेस्ट व्हॅल्यू. सिम्प्लिफिकेशन मध्ये काय दिलेलं असतं? सिम्प्लिफिकेशन मध्ये काय दिलेलं असतं? नियरेस्ट व्हॅल्यू. सर्वसाधारण किंमत काढा. तो क्वेश्चन 5 मार्काला येतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे डीआय, डाटा इंटरप्रिटेशन, 10 मार्काला येतं. किती मार्काला येतं? 10. तर रोज एक डीआय सॉल्व्ह करा. 100 डीआय सॉल्व्ह करा. 10 मार्क तुमचे काय झाले? कव्हर झाले. 10 मार्क काय झाले? कव्हर झाले. बघा मित्रांनो, मी रोज एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देईल. मी तुम्हाला काही गोष्टी डिस्कशन करतोय, काही डिस्कशन पॉइंट डिस्कस करतोय. एक एक टॉपिक आपण डिटेल करणार आहोत. याचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो. काही डाऊट, काही शंका असतील तर मला तुम्ही 741741009900 या नंबरवर कॉल करा. आपण पूर्ण स्लॅबचे प्रत्येक टॉपिक वरचे 100 क्वेश्चन्स काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. प्रत्येक टॉपिक वरचे किती क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो? 100 क्वेश्चन काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. सो ज्या लोकांना असं वाटतंय सिरियसली, बिलीव्ह मी दॅट मित्रांनो, 12 वर्षापासून ऑनलाईनच्या एक्झामचं TCS IBPS म्हणजे ज्यावेळेस बँकिंग मी तेव्हापासून शिकवतोय, ज्यावेळेस बँकिंग ऑफलाईन होती, 12वीच्या बेसवर क्लरिकलची एक्झाम होती. 12वीच्या बेसवर क्लरिकलची एक्झाम होती. काही लोकांना आठवत असेल 2011-12 मध्ये. ठीक आहे, बँकिंगची तेव्हापासून शिकवतोय. सो आय नो दॅट की IBPS TCS कोणत्या प्रकारची प्रश्न विचारली जातात, कशी फिरवली जातात. बिलीव्ह मी दॅट. तर या सर्व टॉपिकचं आपण प्रिपरेशन करणार आहोत मित्रांनो. सो माझ्याबरोबर प्रिपरेशन करा. तुम्हाला तुमच्या यशाचा 100% त्याचा फायदा होणार म्हणजे होणार. काही डाऊट, काही शंका असेल, बोलायचं असेल माझ्याशी तरी बिंदास कॉल करा. क्लास नाही लावला, बोलायचं असेल तरी मला कॉल करा मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर करून द्या. So thank you for watching this video. Thank you for Praveen Academy. ठीक है मित्रांनो, चलो we'll be see next video.